एका अशा संताची जयंती ज्याने आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे, पापातून ज्ञानाकडे आणि हिंसेतून मानवतेकडे जाण्याचा मार्ग दाखवला, ते म्हणजे महर्षी वाल्मिकी. महर्षी वाल्मिकी हे लहानपणीच हरवले होते. त्यानंतर ते एका जंगलामधल्या शिकाऱ्याच्या कुटुंबामध्ये मोठे झाल्यानंतर ते एक दरोडेखोर बनले आणि त्यांचा व्यवसाय होता रस्त्यामध्ये येणाऱ्या लोकांना लुबाडणे. पण एक दिवस त्यांना भेटले महर्षी नारद. त्या महर्षी नारदांनी त्यांना विचारले की तू जी पाप करतोयस ती तुझं कुटुंब फेडून घेईल का? त्यावेळी ते म्हणाले हो. पण त्यावेळी महर्षी नारदांनी त्यांना म्हटले की जा आणि तुझ्या कुटुंबाला विचारून ये. तेव्हा ते गेले आणि त्यांच्या कुटुंबाला विचारून आले. तिकडून उत्तर आले नाही. त्यावेळी त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. तसेच ते एका झाडाखाली गेले. तिथे तपश्चर्या करू लागले, मंत्राचा जप करू लागले. काही वेळ लोटला, काळ लोटली, वर्षे लोटली. मुंग्यांनी सुद्धा त्यांच्या अंगावर वारुळाची ढिगे लावली. त्या ढिगाऱ्याला म्हणतात वाल्मिक, म्हणून ते झाले वाल्मिकी. रत्नाकारातून झाला वाल्मिक, रत्नाकारातून झाला वाल्मिक, वाल्मिकी झाला महान. रत्नाकारातून झाला वाल्मिक, वाल्मिकी झाला महान. ध्यानात पेटला प्रकाश, नष्ट झाला अंधाराचा भास. एक क्षण ठरवला आणि इतिहास बदलवला, एक क्षण ठरवला आणि इतिहास बदलवला. आजही जग म्हणतं परिवर्तनाचं हेच खरं उदाहरण, हेच खरं उदाहरण. ध्यानातून जागे झाल्यानंतर त्यांना एक साक्षरता प्राप्त झाली. त्यांना समजलं की लेखणीने आपले आयुष्य बदलवू शकते. मग त्यांनी लिहिलं जगातील पहिलं महाकाव्य, ते म्हणजे रामायण. रामायणामध्ये त्यांनी प्रभू श्रीरामाचे इतक्या सुंदर पद्धतीने वर्णन केलेले आहे की आज हजारो वर्षानंतरही ते लोकांच्या घरोघरी आपल्याला बघायला मिळतं. रामायणामध्ये त्यांनी सांगितलं कर्तव्याचं मूल्य, सत्याचं पालन, माता पिताची सेवा. आज आपण ज्या व्हॅल्यूज म्हणतो, रिस्पेक्ट, इक्वॅलिटी, हॉनेस्टी, हे काही वर्षापूर्वीच महर्षी वाल्मिकींनी शिकवलं होतं. मित्रांनो, आज आपण ChatGPT वापरतो, AI वापरतो, गुगल वापरतो, YouTube वापरतो. पण त्या काळी ना पेन होता ना पुस्तक होता. तरीही महर्षी वाल्मिकींनी ज्ञानाचं महासागर उभं केलं होतं, ज्ञानाचं महासागर उभं केलं होतं. ते म्हणायचे की शब्दांची शक्ती ही तलवारीपेक्षा मोठी असते. ते म्हणायचे की शब्दांची शक्ती ही तलवारीपेक्षा मोठी असते. त्यांनी ज्ञानाचं महासागर उभं केलं होतं. त्यानंतर आपण आजच्या काळामध्ये बघतो की कोणत्या जरी मुलाला आपण भाषण द्यायला काहीच झालं की ते सर्व आपल्या मोबाईलवर बघतात. पण त्यावेळी महर्षी वाल्मिकींनी त्यांचा विचाराचं केलं होतं. म्हणून आजकाल लोक सोशल मीडियावर ट्रेंड टाकतात, रील्स बनवतात, पण ते तात्पुरते असतात. पण महर्षी वाल्मिकींनी त्यांच्या शब्दांनी त्यांचा इतिहास लिहिला होता. ते होते त्या काळातील जगातील पहिले इन्फ्लुएन्सर ज्यांनी रामायण नावाचं कंटेंट संपूर्ण भारताला दिलं होतं आणि ते आजही ट्रेंडिंगवर आहे हजारो वर्षानंतरही. मित्रांनो, महर्षी वाल्मिकींचा शब्द नेहमी लक्षात ठेवायचे की अंधारातून प्रकाशाकडे जाणे, अंधारातून प्रकाशाकडे जाणे. तेव्हा आज आपली तरुण पिढी आहे. या तरुण पिढीचे भविष्य आपल्या हाती घडवणे आहे. तर समजा जर आपल्या आयुष्यामध्ये नैराश्य आलं, दुःख आलं, लोकांनी हसवलं, तर त्यांचे विचार नेहमी आपल्या लक्षात ठेवायचे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे. महर्षी वाल्मिकी यांचं आयुष्य सांगतं की माणूस हा कधीच पूर्ण पापी नसतो. महर्षी वाल्मिकी यांचं आयुष्य सांगतो की माणूस हा कधीच पूर्ण पापी नसतो. त्याच्यामध्ये एक ना एक तरी देव असतो, फक्त तो जागवायचा असतो आणि दाखवायचा असतो. महर्षी वाल्मिकी यांची जयंती ही एक फक्त सण म्हणून साजरी केली जात नाही, तर ती आहे स्वतःला ओळखण्याची, सुधारण्याची आणि समजण्याची संधी. चला तर मग मित्रांनो, आज आपण सर्वांनी महर्षी वाल्मिकींचा कोणता ना कोणता तरी गुण प्रेरित करून आपल्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा जोमाने सुरुवात करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.